नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो, जीएमसी नागपूर भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या गट ड परीक्षेविषयी अत्यंत महत्त्वाचे सामान्य ज्ञान आणि त्याच्यामध्ये मराठी ग्रामर मिक्स, अजून इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल जेवढे काही पाठ्यक्रमामध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे, जाहिरातीनुसार आपण सर्व प्रश्न उचलून आणलेले आहेत आणि ते सुद्धा IBPS पॅटर्न नुसार विचारलेली महत्त्वाची प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहेत। मित्रांनो, ह्या संपूर्ण माहितीची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधून पीडीएफ डाउनलोड करून घ्या। आणि दर रविवारी जर तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर सोडवायचा असेल तर टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या। तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे। त्याच्यातील पहिला प्रश्न असा आहे, पहा, संयुक्त वाक्य बनविताना कोणती अव्यय वापरावी लागतात? पहा, संयुक्त वाक्य बनविताना कोणती अव्यय वापरावी लागतात? मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं असेल तर पटकन 4 ते 5 सेकंदात आपण कमेंट करून उत्तर द्या, जेणेकरून त्याच्यावर तुमचं रिव्हिजन होईल। आणि मित्रांनो, रिव्हिजन झाल्यावर तुम्हाला प्रश्न पाठ होईल आणि प्रश्न पाठ झाल्यावर तुम्ही परीक्षेत बिलकुल आउट ऑफ घेणार आहात एवढं मला माहिती आहे। तर मित्रांनो, नक्की कमेंट करून उत्तर सांगायचं आहे। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? दोन संयुक्त वाक्य बनवताना कोणते अव्यय वापरले जातात? तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, उभयान्वी अव्यय वापरतात। बघा, उभयान्वी अव्यय हा दोन वाक्यात जोडला जातो, म्हणून संयुक्त वाक्य संयुक्त म्हणजे दोन, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, ज्याला कर नाही, बघा, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, या सर्वनामाचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे। आणि प्रश्न बिलकुल क्वालिटी आहेत बरं का, IBPS पॅटर्नचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे। तर ज्याला कर नाही त्याला डर कशाला, या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे। आता सर्वनाम कोणते तुम्ही ओळखलं असेल तर सांगून द्यायचं आहे। तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, संबंधी सर्वनाम। बघा, ज्याला त्याला हे सर्वनाम संबंधी सर्वनामाचे आहेत। प्रश्न क्रमांक 3 पहा, खालील शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। बघा, खालील शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि शब्द तो आहे येरवाडी। येरवाडी या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर बघा, याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, येरवाडी म्हणजे क्रियाविशेषण। आत्ताची प्रश्न क्रमांक 4 पहा, पुढच्या ठेच मागच्या शहाणा, बरोबर, पुढच्यास ठेच आणि मागच्या शहाणा या म्हणीचा अर्थ काय होणार आहे? बघा, या म्हणीचा अर्थ जर तुम्ही वाचला असेल, तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगून द्या। 4 ते 5 सेकंदामध्ये आपण उत्तर द्यायचं आहे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, इतरांचे जीवानुभव माणसाला सावधपणा शिकवतात, म्हणजेच पुढच्याच ठेस आणि मागच्या शहाणा। प्रश्न क्रमांक 5 पहा, खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? पहा, खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, निशाकर हा सूर्य या शब्दाचा समानार्थी नाही, बाकी प्रभाकर, दिनकर, दिवाकर हे सर्व सूर्याचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 6 पहा, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा रिकामी जागा या ठिकाणी आहे। पहा, कोकण रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा डॅश या ठिकाणी आहे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, करबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झालेली आहे? पहा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? प्रश्न IMP आहे मित्रांनो, IBPS ने विचारलेला आहे, लक्षात घ्या। तर महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? आणि याचं अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, गोंडवन श्रेणी या खडकात कोळशाची निर्मिती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, बालकास कांजण्याची लस किती वर्षानंतर देतात? पहा, बालकास लहान बालक असतो त्याला कांजण्याची लस किती वर्षानंतर दिली जात असते? तर याचं अचूक उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 2 वर्षानंतरच दिली जाते। बघा, 2 वर्षानंतर कांजण्याची लस लहान बाळाला दिली जाते। प्रश्न क्रमांक 9 पहा, खालीलपैकी कोणती ग्रंथी ही मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते? पहा, प्रश्न महत्वाचा आहे, खालीपैकी कोणती ग्रंथी ही मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जात असते? तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, पिट्युटरी ही मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा, स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्य सैनिकाचे काम काय होते? बघा, स्वातंत्र्य संग्रामात भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांचे काम काय होते? याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, संग्रामात सहाय्य करणे हे स्वातंत्र्य संग्रामात भारतीय सैनिकांचे काम होते। बघा, प्रश्न क्रमांक 11 पहा, महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र महाराष्ट्रात कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे? पहा, कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुणे या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, कोणत्या नदीच्या काठावरील वने आलापल्लीची वने म्हणून ओळखली जातात? बघा,
कोणत्या नदीच्या काठावरील वने आलापल्लीची वने म्हणून ओळखली जातात? याचं अचूक उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3 प्राणहिता नदीच्या काठावरील जी काही वने आहेत तिला आलापल्लीचे वने म्हणतात. आलापल्लीचे वने आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. कुठे? गडचिरोली जिल्हा लक्षात ठेवायचा आहे बघा. प्रश्न क्रमांक 13 पहा. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जामसांडे सिंधुदुर्ग या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. सूर्य पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या काळात आहे? बघा काळ आपल्याला ओळखायचा आहे. सूर्य पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या काळातील आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 साधा वर्तमान काळ हा वाक्य असणार आहे. साध्या वर्तमान काळाचे हे वाक्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. कमी आयुष्य असलेला या शब्द समूहासाठी कोणता शब्द वापरता येईल? ज्याला कमी आयुष्य आहे असा या शब्द समूहासाठी कोणता शब्द वापरता येणार आहे? याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अल्पायुषी म्हणजेच कमी आयुष्य असणारा. प्रश्न क्रमांक 16 पहा. ताबूत थंड होणे या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखायचा आहे. जो ताबूत थंड होणे या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अवसान चढणे. ताबूत थंडे म्हणजे अवसान चढणे ही त्याची विरुद्ध वाक्प्रचार आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 17 पहा. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? बघा प्रश्न सोपा असला तरी तुम्ही परीक्षेत घोड करता, परीक्षेत विसरता, म्हणून लक्षात घ्या. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे? तर यांचं टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज हे यांचं टोपण नाव आहे पहा. प्रश्न क्रमांक 18 पहा. दोन्ही शब्द प्रधान असतात त्या समासाला काय म्हणत असतात? दोन्ही शब्द ज्या ठिकाणी प्रधान असतात त्या समासाला आपण काय म्हणत असतो? याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास म्हणत असतो. बघा द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्द प्रधान असतात. प्रश्न क्रमांक 19 बघा. अर्थ नसणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. तो कोणता आहे तो सांगायचा आहे. तर अर्थ नसणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राम नसणे म्हणजे अर्थ नसणे. प्रश्न क्रमांक 20 पहा. खालीलपैकी मंगोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा खालीलपैकी मंगोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं अचूक उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंगोली धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? बघा लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दर चौरस किलोमीटरने मोजली जात असते. प्रश्न क्रमांक 22 पहा. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवत असतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवत असतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान भूषवत असतो. बघा पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 23 आहे. आपला या शब्दाचे भाव रूप कोणते राहील? आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते राहणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 आपुलकी हा शब्द भाववाचक रूप राहणार आहे आपला या शब्दाचं. प्रश्न क्रमांक 24 पहा. मराठीत एकूण किती प्रयोग आहेत? बघा मराठीमध्ये एकूण किती प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहेत? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 3 प्रयोग असणार आहेत. तर कोणते? लक्ष द्या इकडे. कर्तरी, कर्मणी आणि भावे हे यालाच प्रयोग म्हणतात. लक्षात ठेवा हे प्रयोग आहेत. तर हे 3 प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 25 पहा. दिलेल्या शब्दयोगी अवययाचा प्रकार ओळखायचा आहे आणि हा शब्दयोगी अवयय आहे जोगा. जोगा या शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 जोगा म्हणजे योग्यतावाचक. हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे, माझ्या मनाला योग्य आहे म्हणजे जोगा हा शब्द आहे योग्यतावाचक याचा. प्रश्न क्रमांक 26 पहा. पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? बघा हा महाराष्ट्राशी निगडीत प्रश्न आहे म्हणूनच विचारलेला आहे. तर पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगरच्या तुरुंगात त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? कशाने झालेली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 भ्रंशमूलक उद्रेक याच्यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे म्हणजे? ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे म्हणजे कोण? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अवर्णनीय.
लक्षात ठेवा अवर्णीय. प्रश्न क्रमांक 29 बघा, दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र त्याला काय म्हणत असतात? बघा, दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र त्याला काय म्हणत असतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 दैनिक म्हणत असतात. लक्षात ठेवा, दैनिक याला म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 30 पहा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? बघा, प्रश्न IMP आहे मित्रांनो, IBPS ने विचारलेला आहे, लक्षात घ्या. तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 1956 साली करण्यात आलेली आहे. पहा, लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ह्या संपूर्ण माहितीची PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. तर भेटूया मित्रांनो नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.